स्कूल व्हॅन चालकाने खरं तर शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. नागरिकांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शालेय विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर नांदेड सिटी पोलीस स्थानकात खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात शालेय विद्यार्थिनींना अश्लील चाळे करणाऱ्या नराधम स्कूल व्हॅन चालकाविरोधात नांदेड सिटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रसूल अत्तार असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. रसूल अत्तार या नांदेड सिटी परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन मधून घेऊन जात असायचा. ही स्कूल व्हॅन रस्त्यातच थांबवून विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करत असल्याचं लक्षात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला चोप देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. स्कूल व्हॅन चालकानंच विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी खरं तर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमा ताई, खरं तर आपण बघतोय पुण्यात एकानंतर एक अनेक असे प्रकार समोर येतात. आणखीन एक ही घटना घडलेली आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पुण्यात वारंवार हे जे प्रकार समोर येत आहेत आणि त्याच्यात अजिबात त्याचा म्हणजे पायबंद कोणालाही ती घटना थांबत नाहीये. याचा स्पष्ट अर्थ आहे की पुण्यातल्या गुन्हेगारांना, विकृत लोकांना कायद्याचा धाक काही उरलेला नाही किंवा काहीही झालं तरी आम्हाला इथली पोलीस यंत्रणा काही करू शकत नाही. तो एक निर्ढावलेपणा वाढलेला आहे. आमची परत परत आम्ही विनंती करतोय आणि आम्ही विनंती करतोय म्हणजे आम्ही फार सहनशील आहोत किंवा आम्ही काहीच करू शकत नाही असा सुद्धा कोणी याचा अर्थ घेऊ नये. कारण आता अर्ज, विनंत्या हे सगळं करून आम्ही थकलो. आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नये. पुणे पोलिसांनी याची नोंद घ्यावी की आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नये. जर आमची मुलंच सुरक्षित नसतील तेही विद्येच्या माहेरघरामध्ये, तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल. बरोबर. सुषमाताई, खरं तर अशा ज्या घटना होतात त्यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, कारण ही जी विकृत मानसिकता वाढत चालली त्याच्यावर कुठेतरी चाप बसायला हवा. यावर काय सांगाल? निश्चितपणे याला काय असं माहितीये का, पुढच्या स्टेज मागचा शहाणा अशा पद्धतीने जर एक घटना घडली आणि त्यावर जर तात्काळ कारवाई झाली आणि ती कठोरातली कठोर कारवाई झाली तर पुढच्याला ती घटना करताना 10 वेळा विचार करावा लागेल. बरोबर. मात्र इथे ज्या पद्धतीने गुन्हेगारांना अभय देण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातले हे असे विकृत लोक असतील, आरोग्य क्षेत्रातले काही त्याच्यातले परत गुन्हेगार असतील, या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना सरकार पक्षाकडून अभय देण्याचा प्रयत्न हा अत्यंत अश्लाघ्य आहे. निश्चित. धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. इथे शालेय विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला खरं तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याला नागरिकांच्या वतीने चोप देखील देण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस पुण्यात असे प्रकार वाढत चाललेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रशेखर, काय सांगाल? दिवसेंदिवस पुण्यात असे प्रकार वाढत चाललेले आहेत. खरं तर विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र एकानंतर एक गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी चाप बसायला हवा विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांवर. नक्कीच मेघना, हा जो आरोपी आहे तो पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये राहणार आहे आणि या आरोपीनं यापूर्वी देखील अशा पद्धतीने शालेय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. काल सायंकाळच्या सुमारास जो आहे हा आरोपी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना घेऊन जात होता आणि त्याच दरम्यान पुन्हा तो अश्लील कृत्य करत असल्याची माहिती जी आहे ती नागरिकांना मिळाली. नागरिकांनी या आरोपीला बेदम त्या ठिकाणी चोप दिलेला आहे आणि पोलीस स्थानक जे आहे नांदेड सिटी पोलीस स्थानकाच्या हवाले केलेलं आहे. आरोपीच्या विरोधात पोस्को आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील आता पोलिसांनी दाखल केलेले आहेत आणि त्या संदर्भातील कारवाई सुद्धा सुरू आहे. परंतु आपण पाहिलं की आरोपीनं ज्या पद्धतीनं ज्या चिमुरड्या आहेत त्या चिमुरड्यावरती गैरवर्तन केलेलं आहे त्याच्यावरती कठोरात कठोर जी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. परंतु आपण पाहिलं की अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्या घटना न घडण्यासाठी आरटीओ त्याचबरोबर पोलीस आणि नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेणं महत्वाचं आहे. कारण
ज्या स्कूल व्हॅनवरती हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याची सगळी जी हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास पाहणं महत्वाचं आहे. त्या पद्धतीनं शाळेमध्ये अशा स्वरूपाच्या स्कूल व्हॅन चंद्रशेखर, असतात. माफ करा, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत यावेळेला शिवसेनेचे रवींद्र दंगेकर जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर. आणखीन एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. स्कूल व्हॅन चालकानेच विद्यार्थ्यांसोबत अश्लील कृत्य केलेलं आहे. तुमची सर्वात प्रथम काय प्रतिक्रिया आहे? बघा, याच्यामध्ये मी पूर्वी बोललो की पहिलं शिक्षक असतील, स्कूल ड्रायव्हर असतील, यांचं त्या शाळेने पहिलं प्रबोधन केलं पाहिजे. यांच्यावर पहिल्यांदा लेक्चर दिलं पाहिजे आणि मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये समतोल घडवण्यासाठी शाळेने एक वेगळी यंत्रणा त्याच्यावर लावली पाहिजे. आणि आपण नेहमी बघतो की प्रत्येक शाळेमध्ये अशा काहीतरी गोष्टी घडल्या जातात. आपली मुलं आपली कुठल्या स्कूलमध्ये जातात, कुठल्या गाडीमध्ये जातात, कोण त्यांना नेतं, त्यांची हिस्ट्री काय, हे पालकांनी किंवा शाळेने व्हेरिफिकेशन करून पालकांना सजेस्ट केलं पाहिजे की ह्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे. जी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतात, विचाराला फरकटणारे असतात, त्या लोकांपासून ती मुलं बाजूला ठेवली पाहिजे. हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा की शाळेने हे सगळं सिस्टीम रन करताना तुमचा विद्यार्थी कुठनं आला पाहिजे, कसा गेला पाहिजे, कुठल्या स्कूल बसमध्ये बसला पाहिजे, ह्याच्या एक यंत्रणा त्याच्यामध्ये लावली पाहिजे. आणि शक्यता आपली मुलं दुसऱ्याच्या ताब्यात देताना त्या माणसाची हिस्ट्री पालकांनी पहिली बघितली पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं करत असताना ह्याच्या एक यंत्रणा लावली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पालकांची आणि शिक्षक यांची दोघांची मिळून एकत्र दर आठवड्याला किंवा महिन्याला एक मीटिंग घेऊन या मीटिंग मध्ये सगळी चर्चा किंवा ह्याचं सगळं झालं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि पोलीस बी लक्ष ठेवून असतात, पण पोलीस आता यंत्रणा बघितलं तर किती एवढं काम ते करणं हा महत्वाचा पार्ट आहे. पण याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी, शाळा आणि पालक अशी एक महिन्यात 2 महिन्यातून एक मीटिंग, आणि ते जे यंत्रणेमध्ये असणारे शिपाई असतील, शिक्षक असतील आणि तुमचे स्कूल ड्रायव्हर असतील, जे शाळेला संलग्न जी लोक असतात, येणं जाणं असतं, त्यांची एक बैठक एक 2-3 महिन्यातून एकदा तरी घेतली पाहिजे. निश्चित. धन्यवाद रवींद्रजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.